असलेले ज्येष्ठ नेते, लोकनेते कारखान्याचे माजी चेअरमन आदरणीय बाप्पा, त्याचबरोबर रावसाहेब पाटील सर, मधुकरजी गुरुजी, त्याचबरोबर सोमनाथजी देशमुख, त्याचबरोबर बापूसाहेब भोसले, तात्यासाहेब भोसले, आमचे जगुनाना, त्याचबरोबर बाप्पा, आमचे बालकृष्ण साठे, त्याचबरोबर आबा, आमचे नागेश बापू, त्याचबरोबर आमचे भाऊ पाटील, आमचे एकुलक्याचे सरपंच शशी, त्याचबरोबर बापू कोल्हाळ साहेब, तसंच दीपक चव्हाण, आणि ज्यांच्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद नरखेड गटाचे अधिकृत उमेदवार, ज्यांनी आता आपल्या समोर अतिशय चांगल्या पद्धतीने मनोगत व्यक्त केले, ते आमचे मित्र लखनजी शिंदे, पंचायत समितीच्या उमेदवार आदरणीय मसलकर ताई, त्याचबरोबर आमच्या पाटील ताई, समोर असलेले माझे सर्व तरुण सहकारी, वडीलधारी बंधू आणि भगिनींनो, अनेकांनी आपल्या मनोगत व्यक्त करत असताना या भागाचा, या परिसराचा इतिहास सांगितला. इतिहास सांगत असताना विकासाच्या मुद्द्यावर काही लोक बोलले. खरं तर भारतीय जनता पार्टी एक विकास करणारी पार्टी, एक विकासाचं विजन घेऊन जाणारी पार्टी. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळेल ह्या पद्धतीने त्या ठिकाणी विकासात्मक एक विजन घेऊन जाणारी पार्टी. आज खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये विचार केला, तर भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी ह्या जशी सत्ता आली तसं माझ्या शेतकऱ्यांना 1 रुपयाचंही त्या ठिकाणी बिल आलेलं नाही. त्याचबरोबर केंद्र सरकार म्हणून मोदींच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये त्या ठिकाणी देण्याचं काम करतं. राज्य सरकार म्हणून त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ते सरकार आपल्याला 6,000 देण्याचं काम करतं. आणि त्याचबरोबर माझी लाडकी बहीण योजना त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी माझ्या महिला भगिनींना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम करते. आज एकीकडे हे सरकार जे आपल्या शेतकरी बांधवांना असेल, महिला भगिनींना असेल, हे प्रोत्साहन देण्यासाठी मदत करतं. रेशन फुकट आहे, दवाखाना फुकट आहे, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला फुकट देण्याचं, मोफत देण्याचं काम हे आपलं भाजप सरकार करतं. परंतु मला आवर्जून आपल्याला सांगायचं, विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलायला तयार नाही. या भागामध्ये विकास किती केला किंवा कसं करणार ह्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. आज खऱ्या अर्थानं मगाशी दीपक चव्हाणांनी त्या ठिकाणी ह्या भागातला विकास मागच्या काळामध्ये यशवंत तात्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने केला हे सांगण्याचा त्यांनी आणि बाप्पांनी प्रयत्न केला. परंतु जे काही विरोधक आहेत, जे काही मंडळ इथे येऊन भाषण ठोकलं, त्यांनी फक्त राजन पाटील, बाळराजे पाटील, अजय किराणा पाटील, यशवंत माने यांच्याशिवाय त्यांना दुसरा माणूस आठवत नाही. खऱ्या अर्थानं आपण विचार केला पाहिजे. ज्यांच्या पाठीमागे विजन आहे, जे काम करू शकतात, त्यांच्या पाठीमागे आपण गेलं पाहिजे. एकीकडे आपण सर्व गाव एकत्र येऊन एखादं देवस्थान असेल, त्या देवस्थानाचं आपण काम करत असताना कोणतेही राजकारण तिथे केलं जात नाही. परंतु उमेश पाटील आणि संतोष पाटील ह्या मंदिराचं काम सुरू असताना हे अडवण्याचं पाप त्या लोकांनी केलेलं आहे. पण आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. हे फक्त कुठे काय आपलं शिस्त आहे का, राजकीय काय होतंय का, ह्याच्यासाठी त्यांचा अहोरात्र प्रयत्न सुरू आहे. आपण थोडासा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज गेल्या मागच्या 8 वर्षामध्ये जो इथला जिल्हा परिषद सदस्य होता, त्यानं कोणत्याही प्रकारचं काम ह्या परिसरामध्ये, ह्या भागामध्ये केलेलं नाही. आणि मागच्या 5 वर्षातनं आता सांगितलं मला की काल येऊन गेला 8 वर्षानंतर.
8 वर्षानंतर का आला? आपण विचार करा, हे जे मंडळी आहेत, ही मंडळी म्हणजे चांडाळ चौकडी, म्हणजे इथला जो उमेदवार आहे तुमच्या विरोधातला, संतोष पाटील असेल, तिकडे कुरुलला उमेश पाटील असेल, पलीकडे तो चरण चौरे असेल, ही जी मंडळी आहेत, ही मंडळी मात्र आपल्याकडे कसं ग्रामीण भागात का नाही, पाऊस पडला की पावसाळ्यात छत्र्या उगवतात का ना, ती त्या प्रकार आहे. इलेक्शन आलं की ही बेडकं कुठनं ना कुठनं आलेली असते तर डराव करत. त्याच्यामुळे आपण या बेडकांना मात्र आपण थोडस अलगद साईडला केलं पाहिजे आणि विकासाचं राजकारण केलं पाहिजे. आज विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलायला तयार आणि हे सांगतात, म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलत नाही आणि हे येऊन इथं सांगतात की आम्ही माझे आमदार शाजीराव पाटलांचा वारस आम्ही चालवतो. मी आवर्जून आपल्याला सांगतोय, 1993 मध्ये जिल्हा परिषद इलेक्शन होतं. जिल्हा परिषद इलेक्शन असताना इथं अनेक जुनी माणसं असतात, सगळ्यांना इतिहास माहिती. 1993 मध्ये जिल्हा परिषद इलेक्शन असताना अनगर भागामधून लोकनेते अण्णांनी त्या ठिकाणी राजन पाटलांना उमेदवारी देऊन बिनविरोध निवडून आणलं. शाजीराव पाटील हयात नव्हते, म्हणून आपल्या सहकारी आहे त्यांचा मुलगा अरुण पाटलाला इथून तिकीट दिलं आणि अरुण पाटलांना तिकीट दिल्यानंतर त्या ठिकाणी ह्याच संतोष पाटील आणि उमेश पाटलांच्या वडिलांनी त्या ठिकाणी ह्यांना विरोध करण्याचं काम केलं. अरुण पाटलाला विरोध करण्याचं काम केलं. आपण त्याचा थोडासा गांभीर्याने विचार केला पाहिजे. हे जे लोक सांगतात की आम्ही शाजीराव पाटलांचा त्या ठिकाणी वारस पुढे नेतोय, आज मला सांगा, जे असे लोक जर आपल्या पुढे येऊन बोलत असतील तर त्यांना आपण त्या ठिकाणी जाब विचारणं गरजेचं आहे. आज अरुण पाटलांना विरोध करणं त्या ठिकाणी 93 मध्ये म्हणजे तेव्हा त्यांनी शाजीराव पाटलांना विरोध केलेला आहे. आपण त्याचा विचार केला पाहिजे. ह्या भागात अनेक समस्या आहेत. मला आता एकाने सांगितलं की ह्या भागामध्ये पारधी समाज आहे, त्यांचे जवळपास 70 ते 80 कुटुंब राहतं. त्यांचा घरकुलाचा प्रश्न आहे, जागेचा प्रश्न आहे. लखन दादा आपला पालकमंत्री खमके आहे, त्यांच्याकडे खातं सुद्धा ग्रामविकास आहे. परवाच नरखेडच्या सभेमध्ये आमच्या लखन शिंदेने त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की आपल्याच गटातलं आष्ट गाव आहे, आष्ट गावामध्ये 300 घरकुल त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि ते सुद्धा भाजप सरकारमध्ये. इतिहास आहे, आधी फक्त 10, 12, 15 घरकुल होत होते मंजूर, परंतु माझ्या गरीब जनतेला, शेतकऱ्यांना, माझ्या मजूर कामगारांना त्या ठिकाणी पक्का घर मिळालं पाहिजे म्हणून त्या आष्टे गावामध्ये जेवढे काय याद्या आल्या तेवढ्या याद्या मंजूर करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. 300 घरकुल आहेत तिथं. 300 घरकुलाचा प्रश्न आहे की जागेचा प्रश्न आहे आणि त्या जागेचा प्रश्न लखन शिंदेनी नरखेडच्या सभेमध्ये मांडला. पालकमंत्र्यानं ती दखल घेतली आणि पालकमंत्री महोदयांनी दखल घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते खातं माझ्याकडचं, म्हणजे त्यांच्याकडेच खातं आहे. त्याच्यामुळं जो जागेचा प्रश्न आहे तो जागेचा प्रश्न आपण येत्या काळामध्ये त्या आष्टा गावामध्ये उपलब्ध करू. नाही कुठे जागा मिळाली तर सरकारच्या माध्यमातून विकत घेऊन त्यांना त्या ठिकाणी 300 घरकुलांना जागा देऊ. आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतो, इथल्या जे 70 ते 80 घरकुलांचा विकास आहे, कुटुंबाचा विचार आहे, पारधी समाजाचा, त्याचा सुद्धा विचार आपण त्या ठिकाणी करून आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्याकडून मी आपल्याला या ठिकाणी आश्वासन देतो की आपण येत्या काळामध्ये ह्याची सगळी कागदपत्र माझ्याकडे घेऊन या, आपण ह्याचा पाठपुरावा करू, आपण मिटिंग लावू पालकमंत्री महोदयांसोबत, त्याला हिथं घेऊन येऊ आणि आपले जे 70 ते 80 कुटुंबांचा जो विषय आहे तो विषय, जागा सरकारी जागा असेल, गावठण असेल ठीक आहे, गायरान असेल ठीक आहे, नसेल कुठे काय तर आपण सरकारच्या माध्यमातून ग्राम विकास खात्याकडून ते जागा विकत घेऊन तुमच्या नावावर करून तुमचं घरकुल तिथे उभा करू. कारण भारतीय जनता पार्टी काम करणारी पार्टी, एक विकासाचं व्हिजन घेऊन जाणारी पार्टी, हे कोण पण येऊन इथं भाषण ठोकून जाणारी पार्टी नाही.
कोणावर टीका टिप्पणी करणारी पार्टी नाही. अहो किती खोट, एखाद्या माणसानं एक लिमिट पर्यंत खोटं बोलावं, परंतु अख्खं कुटुंबच लबाड आहे हे या ठिकाणी काही गोष्टीने सिद्ध होताना दिसते. आजचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. आज काय होतं, आमचं इथली सभा करून नरखेडला सभा करायची होती. सांगता सभा म्हणजे मसले चौधरीची झाली की आपण नरखेडला सांगता सभा करायची होती. तर त्यांच्या लक्षात आलं की एकतर नरखेडमध्ये त्यांचं काय राहिलंच नाही आता, आणि आता जर तिथं अजिंक्य राणा आणि हे सगळी मंडळी जर आली तर उरलं सुरलं सगळंच संपल. म्हणून त्यांनी काय केलं, पोलीस स्टेशन कडून परवानगी घेतली 6 ते 10 ची. संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत त्यांनी परवानगी घेतली. मग आम्ही आमच्या लखन शिंदेने सांगितलं कार्यकर्त्याला, वो जाऊन आपल्या सहकार्याला पोलीस स्टेशनला परवानगी द्या. मग तर परवानगी कसं असतं, एका गावात एखादी सभा होऊ शकते, एकदम 2-2 देत नाहीत परवानग्या, आणि तिथं आमची सभा होऊ नये म्हणून त्यांचा प्रयत्न सुरू होता. परंतु ठीक आहे, तिथले लोक समजदार आहेत आमच्या नरखेडचे. सभा घेऊ किंवा न घेऊ, माझ्या नरखेडचे, माझ्या ह्या मसले चौधरीची लोक असे आहेत, कोणी कितीही काही विरोधकांनी येऊन सांगू द्या, ही विकासाच्या पाठीमागे जाणारी लोक आहेत. इथले तरुण वर्ग, माझ्या मसले चौधरीचा तरुण वर्ग हा एक विजन घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळं कुणी तिथे आलं, काय झालं तर आमच्या भागामध्ये कसलाही फरक पडत नाही हे आपण त्याला दाखवून दिलं पाहिजे. ह्यांच्यात मेळ नाही. एक जण इकडे उभारतोय, दुसऱ्या पक्षातनं एक जाऊन त्या कुर्लातनं उभारतोय, आणि त्या कुरुलवाल्याला सांगतोय की मी नरखेड भागामध्ये एवढा विकास केलाय, 1000 कोटी. अरे बाप रे. त्या कुरुलची लोकांनी मला सांगितलं, अहो म्हणले आम्ही काय एकाच तालुक्यात आहे म्हणले, नरखेड आणि कुरुल हे लय लांब नाही, अर्धा लय झालं डोक्यावरून गेला. आता तात्यांनी रस्ते केलेत ना 15 मिनिटं ते 20 मिनिटं. आम्ही लय ओळखून आहे म्हणले, ह्याला येऊ द्या म्हणले, इकडे बघतो म्हणले आम्ही काय करतो. मलाच हे सांगत होते की तुम्ही तिकडे जाऊन नरखेड गटात सांगा म्हणजे की तो तिकडचा भामट्या कुरुल मध्ये उभारलेला आणि आता इथं काल येऊन भाषण ठोकलेला भामट्या, ह्या दोघांना हे नदीच्या पलीकडे, आपलं भीमा नदीच्या पलीकडे जाऊ द्या म्हणले. पुण्याला एक काळूबाळूची जोडी, ह्यांना सगळं म्हणजे सगळं करता येते ह्यांना. म्हणून आपण थोडासा गांभीर्याने विचार केला पाहिजे. ही असली चांडाळ चौकडी इथे येऊन जर त्या ठिकाणी आपल्या समोर बोलत असताना कुठल्याही पद्धतीनं विकासाचं विजन घेऊन येत, आपण तरुण सहकारी आहे, शेतकरी बांधव आहे, मी आपल्याला आवर्जून आश्वासित करतो. अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, माझ्या डीपीचे प्रश्न असतात, पाण्याचे प्रश्न असतात, रस्त्याचे प्रश्न असतात. मी आवर्जून आपल्याला सांगतो, आपला शेतकऱ्यांचा कुठलाही डीपीचा प्रश्न असू द्या, आपल्या शेतकऱ्याचा पाणंद रस्त्याचा प्रश्न असू द्या, पाण्याचा प्रश्न असू द्या, विजेचा प्रश्न असू द्या, तुम्ही कधीही त्या अजिंक्य राणा पाटील, बाळराजे पाटील असतील, राजन पाटलांकडे आपला प्रश्न तिथंच तुमचा फोन लावून सोडवला जाईल. मी आवर्जून आपल्याला सांगतो, कारण माझ्या शेतकऱ्याचे छोटे मोठे प्रश्न असतात, आणि पाणी, लाईट, रस्ते हे मूलभूत सुविधा आहेत, आणि ह्या सरकारनं ध्येय निश्चित केलेला आहे, माझ्या शेतकऱ्याला पाणंद रस्ते मिळाले पाहिजे. आणि म्हणून करता बावनकुळे साहेबांनी आपल्या गावाचा जो सर्वे झाला असेल, पाणंद रस्त्याचा सर्वे झाला असेल, पाणंद रस्त्याचा, वहिवाटी रस्त्याचा सर्वे झाला असेल. पाणंद रस्त्याला आजपर्यंत कधी नंबर पडत नव्हते, आता नंबर पडतील, आणि नंबर पडल्यानंतर ना आपण ते रस्ते माझ्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत, वाड्या वस्तीवर त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे पुढच्या काळामध्ये आपण करणार आहोत. अनेक जण येतील, काहीतरी बोलून जातील, परंतु आपण त्याला प्रश्न विचारला पाहिजे की मागच्या 8 वर्षामध्ये तुम्ही इथं प्रतिनिधित्व केलं, तुम्ही ह्या भागासाठी, माझ्या मसले चौधरीसाठी काय दिलं, आणि जे विकास करत होते
यशवंत तात्याच्या माध्यमातून ह्या भागाचा विकास होत होता, परंतु तुम्ही जे विरोधक आहेत त्यांनी मात्र ह्या भागातला विकास रोखण्याचं काम आणि पाप त्यांनी केलेलं आहे. मागाशी भाषणामध्ये सांगितलं की बाळराजे पाटील अनगरचे जिल्हा परिषद सदस्य असताना ह्या भागामध्ये 15 लाख दिले. म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे, हे माझं मसले चौधरी आणि अनगर काही वेगळं नाही, माझं नरखेड वेगळं नाही, माझं मोहोळ तालुक्यामध्ये प्रत्येक गाव हे माझं गाव आहे. त्याच्यामुळे कुणी त्याच्यामध्ये वेगळं काय करण्याचं राजकारण करण्याचं काम कोणी करू नये. माझे माझ्या भागातले लोक आहेत, 40-40 वर्ष माझ्या वडिलांसोबत माझ्या आजोबासोबत काम केलेले लोक आहेत. त्याच्यामुळे आम्ही हे वेगळं कधीही समजत नाही. अहो ते लोक म्हणजे त्यांच्या घराघरात भांडणं आहे. आणि भांडणं कशासाठी? दारू पिऊन भांडणं करतात ते. दोघं दारू प्यायला बसतात आणि एकामेकाला बाटल्या पिकून घालतात. खरी परिस्थिती आहे, खोटं बोलत नाही मी खोटं बोलत नाही. तुम्ही कुणालाही विचारा, आता तुम्ही तर जवळ आहे, तुम्हाला माहित असेल चांगलं. हे फक्त त्यांचा विकास करून घेतात, दुसरं कुणाचा विकास करतात. मला पण कसं आहे, ते पातळी सोडून बोलतात. त्यांना कधी कधी वाटतं की आपण बोलतो तिला चांगलं बोलतो. ठीक आहे, ग्रामीण भागाचे लोक आहेत, मलाही बोलता येते. मी जर बोलायला लागलो तर त्यांना पळायचं कळायचं, कारण मी पण तुम्हाला माहिती आहे अनगरच्या पाटलाचा पोरगा आहे. बोलायचं नाही, ते पण बाबुरावांनाचा नातू आहे, राजन पाटलाचा पोरगा आहे. त्याच्यामुळं तुम्ही कोणाचाही नाद करा, पण आमचा काय नाद करू नका. तुम्ही विकासावर बोला, आम्ही विकासावर बोलू, परंतु आपण जर पातळी सोडून बोलायला लागलात तर आम्हाला सुद्धा तेवढं बोलता येत. अहो हे सांगतात काय म्हणले, तुमच्या गावात येऊन ना तुमच्या गावात आले, आपल्या इकुरक्यात आपल्या इकुरक्यात आले, तिथं म्हणले की तुम्हाला इकडचा पाटील चालतो तिकडचा पाटील कशाला लागतो. चाललंय काय, कसं असतं माहिती का, पाटील ठीक आहे, तुम्ही पाटील आहे त्याबद्दल काय दुमत नाही, तर त्याला खानदानी पाटील लागते. त्याला भामटा नको पाटील, त्याला खानदानी पाटील लागतं, जातीवंत पाटील लागते त्याला. त्याच्यामुळे असली बांडगुळी रोज येतील जातील. मी मगाशी म्हणलं ना की पावसाळ्यात कशा छत्र्या उगवतात ना, तशी इलेक्शन आली की येणारी भामटे. त्याच्यामुळे याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज गावांनी सगळ्यांनी एकत्र येऊ, विकासाच्या पाठीमागे गेलं पाहिजे. आणि विकासाच्या पाठीमागे जात असताना आपण जाणीवपूर्वक त्याचा विचार केला पाहिजे की आपल्याला जो उपलब्ध होणारा माणूस आहे त्याच्या पाठीमागे आपण गेलं पाहिजे. दुर्दैवाने समजा हा जर निवडून आला तर तुम्ही पुण्याला जाणार आहे का काम घेऊन? अहो तुम्हाला लेख असाल वाळूजला तिथं इंडियन ऑइलची पाईपलाईनचा काय विषय होता. त्या पाईपलाईनचा विषय असताना तिथले शेतकरी बांधव माझे कलेक्टर ऑफिसला गेले. त्या कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर ना तिथं पर गुंठ्याला 75,000 रुपये त्या शेतकऱ्याला मिळत होते. त्याच्यामध्ये हे ना ह्या संतोष पाटलानं आणि उमेश पाटलानं गुंठ्यामध्ये 50,000 हजाराचं कमिशन खाल्लंय आणि शेतकऱ्याला कलेक्टर ऑफिस मध्ये हाकलून लावले. हे हरामखोर औलादी आहे. ह्याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे की जे शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी अशा पद्धतीने अपमान करतो, शेतकऱ्याला हाकलून त्यांची भूमिका घेतो आणि आज मात्र तो आपल्याला मत मागण्यासाठी काम करतो. त्याच्यामुळे आपण मत मागायला आला की त्याला त्याची लायकी दाखवून द्या. आणि कुठंतरी म्हणला तो की उभा करायचं होतं तर मग लोकनेते कारखान्याचे चेअरमन उभा करायला पाहिलं होतं. लोकनेते कारखान्याचे चेअरमन उभा करत होते. अहो म्हणलं, माझं म्हणणं काय आहे, बाप्पा फार मोठी माणसं आहे, आमच्या आजोबांसोबत वडिलांसोबत काम केलेली माणसं आहेत. बाप्पासारखी माणसं, बाप्पा असतील, आबा असतील, हे मोठी माणसं आहेत. तुझी लायकी केवढी, हे कुठं? त्याच्यामुळं आम्ही चेअरमन उभा केलाय, डिरेचा चेअरमन उभा केलाय. 2 डिरेचा चेअरमन आहे. साधा 1 रुपयाचे मिळत नाही कुणाचे. स्वाभिमानाने कष्ट करून बागात फवारणी करून पैसे कमवणारा, काळ्या आईची सेवा करणारा माणूस आम्ही उभा केलाय. आणि हे मात्र मंडळी जे विरोधातले आहेत ही लोकांना टोप्या घालून पैसे कमवणारी मंडळी आहेत.
हे असे गोर गरीब जे लोक त्यांच्याकडे काम करतात ना, त्यांच्या पगारी न देता त्या ठिकाणी त्याला शिव्या देऊन हाकलून लावणारी ही मंडळी असली. त्याच्यामुळे आपण विचार केला पाहिजे. मी आवर्जून आपल्याला सांगतो की विचार करत असताना, आता उद्या एक दिवस आहे, परवा मतदान आहे. परवा मतदानाला जाताना आपलं ग्रामदैवत महादेवाचं ग्रामदैवत आहे, बरोबर आहे का? माझ्या आजीनं 72 वर्ष महादेवाची सेवा केलेली आहे. आणि मला माहिती आहे की ग्रामदैवत म्हणजे आपले एक श्रद्धा, एक प्रेम, एक त्याच्याबद्दलचं नातं वेगळं असतं. परंतु मला आवर्जून मला माझ्या समोर घडलेली गोष्ट सांगतो. हा उमेश पाटील आपल्या नरखेडच्या मंदिरामध्ये मटण खाऊन मंदिरामध्ये आतमध्ये दर्शनाला गेला होता, सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये. हे मी खोटं बोलत नाही. तो सोमवारी सुद्धा मटण खातो. आपल्या तालुक्यात सोमवारी कधी पडतं का मटण? आपल्या तालुक्यात कुठंच पडत नाही. इथं सिद्धेश्वर आहे, मध्ये नागनाथ महाराज आहेत, अनगर सिद्ध आहेत, पलीकडे सिद्धोबा आहे शेटपळला, इकडे वडवळा नागनाथ महाराज आहेत, तिकडे आपल्या त्या कामठी भागात आपलं नाही आपलं सिद्धेश्वराचं मंदिर आहे. नाही याला आपल्या माचनूरला. हे अशा पद्धतीनं एक धार्मिक आपल्या तालुक्याला थोडासा वारसा आहे, इतिहास वेगळा आहे. परंतु हे इतिहास बदलण्याचं काम हे अशा पद्धतीनं लोक करतात. आपल्या भावनेशी खेळण्याचं काम लोक करतात. आणि कधी कधी मला त्यांची कीव येते. एक सभा घ्यायची म्हणलं की अख्खं सगळे जिकडून तिकडून लोक अख्ख्या तालुक्यात गोळा करतात आणि 10-5 गाड्याच येतात फक्त. बघा, बाहेरनं गोळा करून आणतात लोक. ह्यांच्या जिथं जातील ना तिथला माणूस कोण नसतंय. आता आज कुरुलमध्ये सभा आहे. त्या कुरुलमध्ये प्रचार करायला सोलापूरवरून बायका आले तिथं. 500 रुपयानं 800 रुपयानं हजेरीनं बायका आहेत. हे त्याची मुलाखत सुद्धा आलेली, मी खोटं सांगत नाही. त्या बायकांची मुलाखत सुद्धा व्हायरल झालेली आहे. एकीकडे ही असली लोक आणि आम्हाला आमच्यावर टीका करते. ज्यांनी ह्या भागाचा, ह्या परिसराचा विकास केला, निधी आणला, ह्या भागातल्या जनतेला विश्वासात घेऊन मंदिरं असतील, समाज मंदिरं असतील, रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल, ह्याच्यासाठी प्रयत्न केला, हे विकास खेचून आणला, आणि ते आमच्यावर टीका करते. त्याला आमचा इतिहास माहित नाही. ते पुण्यावरून आलेत ना, त्यामुळे त्यांना माझं म्हणजे मी जास्त आता काय डायलॉग बाजी करत नाही. परंतु ना नाही, त्यांना मी एवढंच बोलतो, घ्या वाचून इतिहास आमचा, मग तुमची उद्बत्ती पेटवा. कारण 40-40 वर्ष झाले आम्ही ह्या भागामध्ये काम करतोय. हे उगाच त्या ठिकाणी 3-3, 4-4 पिढ्या सोबत राहत नाही. एक नातं असतं, ते प्रेमाचं नातं असतं, आपुलकीचं नातं असतं. परंतु हे मात्र लोक येऊन त्याच्यामध्ये विष टाकण्याचं काम करतात. कुठेतरी विष पेरून आपलं काय शिस्त आहे का ह्याच्यासाठी प्रयत्न करतात. तुम्हाला सांगतो मी, 9 तारीख होऊ द्या, 9 तारखेला निकाल लागला. लखन शिंदे आणि 2 आमच्या भगिनी पंचायत समिती आणि लखन शिंदे जिल्हा परिषद सदस्याला निवडून आला की हे बघा गबाळ गुंडाळून फरार होणारी मंडळी इथं थांबणार सुद्धा नाही. आणि आता सांगतोय मी, लखन दादा बापू सगळे व्यासपीठावर आहेत. आता उद्याच्या मतदानाला तो माणूस जो भारतीय जनता पार्टीवर मतदान करणार, आपल्याला पक्षाला मतदान करणार, 9 तारखेला त्यानंच गुलाल खेळायचं बरं का. नाहीतर ते कसं झालंय आता नाहीतर काय होतंय, हे तर सीट निवडून येणार हे 100% सांगतो तुम्हाला. हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे की आपले जिल्हा परिषदचे लखन शिंदे आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार
निवडून येणार आहे. सोमवारी बघा त्यांच्यासोबत फिरणारीच मंडळी आपल्या गुलालात घुसतील का नाही बघा. हा आणि सगळ्यात पुढे असतील अजून ओळखीव नये म्हणून तोंडाला गुलाल लावून येतील. आपण परवा तिकडे होतं नाच कसं नाही ना, मी सांगितलं होतं ह्याला सांगितलं होतं त्याला, असलं नाही. काय करायचं उघड करायचं. हा आपली अंधारातली पार्टी नाही, अंधारातली पार्टी नाही. जे करायचं उघड करायचं. विकास केलाय समोर दिसत, खोटं बोलणारी अवलाद नाही आपली. त्याच्यामुळे आपण सुद्धा गांभीर्याने विचार करून येणाऱ्या 9 तारखेला आपले दोन्ही उमेदवार अतिशय प्रामाणिकपणे आपल्यासाठी झटणारी माणसं आहे, आपल्या हाकेला ओ देणारी माणसं आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा एक विचार करून संकल्प केला पाहिजे की जाताना आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन कपाळाला इबिती लावून मतदानाला जायचंय. आपल्या विकासाला मतदान करायचंय म्हणजे भाजपला मतदान करायचंय. शेतकऱ्याला मतदान करायचंय म्हणजे भाजपला मतदान करायचंय. आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माझा हा भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी मागच जावं लागेल. कारण आपल्याला माहिती आहे की आपला जो पालकमंत्री आहे तो पालकमंत्री कधीही त्या ठिकाणी निधी अडवून ठेवणारा नाही. परंतु दुर्दैवाने जर एखादी घटना घडली आणि विरोधातला जर समजा चुकून येणार तर नाहीत निवडून आला तर आपल्याला फार मोठं त्या ठिकाणी नुकसान सहन करावं लागणार आहे. आजच आपण मागच्या 1.5 वर्षामध्ये आपण बघतोय, आपण छोटीशी मागे विधानसभेला चूक केली, विरोध पार्टीचा आमदार निवडून दिला. त्या आमदार कुठल्या पक्षाचा आहे, जातोय कुठं, कुठल्या ऑफिस मध्ये बसतोय, हाय तुतारीचं म्हणून तो निवडून दिला. बरोबर आहे. गेला आता ते एकनाथ शिंदेच्या स्टेजवर बसतोय, त्या घड्याच्या ऑफिसच्या त्या घरात बांगल्यात तिथे. हा सावली बांगल्यात इतिहास सांगितला ना, कोण जायचं सो नाही तिथे. आता मी बोलत नाही तिथे महिला बसलेत पुढं. म्हणजे कसं आहे, हे कुठं कोण कुठेही असतं, त्यांचा भरोसा नाही, विचारधारा नाही, काय नाही. आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणाय बघा, लगीन लोकांचं नसतं येड्या. मी काय म्हणलं नाही, मी काय म्हणलं नाही. पत्रकार छापताना सुद्धा टिंब 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 करून छापणार. त्याच्यामुळे हे बेभरोशी माणसं आहेत, ही टोळीच बेभरोशी आहे. ह्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवू नका. ह्यांच्याकडे ते उमेश पाटील असेल किंवा संतोष पाटील असेल, ह्याच्याकडे 4 महिन्याच्या 5 महिन्याच्या वर माणूस कामाला थांबत नाही तिथं. हा खानदानी बुडवे आहेत. त्याच्यामुळे आपण थोडा विचार केला पाहिजे. गावाचे हेवे देवे असतील ते वेशीला टांगले पाहिजे. एकत्र येऊन माझ्या जाणकार माणसांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या भागाचा इतिहास समजून घ्या. आणि इतिहास समजून घेत असताना या भाग परिसरामध्ये विकास करायचा आपल्याला. अनेक विकास राहिलेले असतील, रस्ते असतील. बाप्पा तुम्हाला आठवत आहे का, तुम्ही एक पत्र घेऊन आलतात, स्मशानभूमीकडे जायचा रस्ता होता. मला वाटतं दीपक तुम्ही पण होता. अशीच चिकाटी होती यांची. नाही नाही द्यावंच लागतंय म्हणून करावंच लागतंय. मग यशवंत तात्यांनी बाप्पाला आपल्या माझ्या या मसले चौधरी गावाला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी निधी देण्याचं काम केलं. परंतु मागच्या 1.5 वर्षामध्ये आपण बघा, विचार करा, समजून घ्या, आठवा की ह्या 1.5 वर्षामध्ये माझ्या या मसले चौधरी गावामध्ये 1 रुपयाचा तरी निधी आलाय का? टाइम होऊ द्या हो, आपल्या टाइमचं काही घेणं नसतंय. आपण आपलं शेतकरी माणूस, आणि मी पण शेतकरी आहे. माझं पण ऊस जातंय, बाग आहे माझी, तुमचा पण ऊस जातंय, बाग आहे तुमची. त्यामुळे आपण तसलं वेळेला घाबरणारी माणसं नाही. समोर बसलेत माणसं गप्पा मारतोय, मारू दे की जरा. होय संतोष बरोबर आहे का? त्याच्यामुळे आपण सुद्धा येणाऱ्या 7 तारखेला निश्चय केला पाहिजे की आपण कमळासोबत जायचं. आणि कमळासोबत जात असताना एक विकासात्मक भूमिका ठेवून आपल्याला जायचं. आपल्या भागाचा, आपल्या परिसराचा विकास करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. आज एक विरोधक एका ठिकाणी ह्या भागामध्ये बोलतात, त्या भागामध्ये बोलतात. तिकडे जाऊन आजची सभा कॅन्सल केली आहे,
तिथं लोक येईना म्हणून हिथली लोक बहुतेक कुर्लत घेऊन गेलेत. हा मला माहित आहे हे काळू बाळूची जोडी मी चांगलं ओळखून आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा गांभीर्याने विचार करून त्या ठिकाणी 7 तारखेला आपलं चिन्ह आहे कमळ. कमळासमोरचं बटन दाबून आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये कमळ फुलून आपण आपल्या दोन्हीही लखन शिंदे असतील आपले दोन्ही उमेदवार आहेत, मसलकर ताई आहेत, पाटील ताई आहेत, आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्या ठिकाणी त्याला मदत करण्याचं काम करावं एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.